काही क्षणामध्येच राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे आणि राज ठाकरेंच्या भाषणासाठी शिवाजी पार्क सुद्धा सज्ज झाल्याची माहिती आहे। राज ठाकरेंच्या टार्गेटवर कोण असणार हे अजूनही प्रश्नचिन्ह आहे। थोड्याच वेळात आता राज ठाकरे भाषण करतील आणि नेमका कुणावर निशाणा साधणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आणि अमित ठाकरे हे सुद्धा शिवाजी पार्कवर जाण्यासाठी निघालेले आहेत। राज ठाकरे यांच्या घरापासून शिवाजी पार्क हे हाकेच्या अंतरावर आहे आणि थोड्याच वेळात राज ठाकरे बोलतील। राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आपण पाहतोय आज गुढीपाडवा आहे आणि या निमित्त राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नुकतंच अमित ठाकरे निघालेले आहेत आणि या राज ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार त्यावर सुद्धा लक्ष असेल। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्थेवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष असेल। मनसेचे सगळे प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांची भाषणं सुद्धा होत आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा घटनास्थळी दाखल होतील। हे शिवतीर्थ राज ठाकरे यांचं निवासस्थान, तिथून थोड्याच वेळात राज ठाकरे निघतील। नुकतंच काही क्षणापूर्वी त्यांचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा शिवाजी पार्कवर जाण्यासाठी निघालेले आहेत आणि ती दृश्य आपण मगाशी पाहिली आणि थोड्याच वेळात स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा शिवाजी पार्क मैदानावर जातील। बरेच मुद्दे आहेत आणि या गुढीपाडवा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार आपलं लक्ष असेल। निवडून आली तिला भरोसाच नाही मी खरंच निवडून आले का नाही। तिला माहिती होतं दिनकर पाटील आपल्याला आवरणार नाही। खरं तर आम्हीच निवडून आलेलो आहे। अरे निवडून आले तर तुमचं कोणी स्वागत सुद्धा करायला तयार नाही। तुम्हाला कोणी एक गुच्छ द्यायला तयार नाही। आम्ही पडलो तरी लोक आमचे स्वागत करत होते। आणि आज दररोज आपण विधानसभेमध्ये अधिवेशन झालं, अधिवेशनात एकच ऐकायला मिळालं, बलात्कार, खून, दरोडे, दंगली आणि वेगवेगळे माणसं उभे करून लोकांचा प्रश्न कोणत्या शेतकऱ्याला न्याय दिला नाही, लाडक्या बहिणीला न्याय नाही, कष्टकऱ्याला न्याय नाही, बेरोजगारांना न्याय नाही, कोणालाच न्याय नाही। न्याय फक्त या तिघांना त्यांच्या बरोबर असलेले ते बगल बच्चे मंत्री काही काम करायचं नाही। आता मी 11 वर्ष भाजपमध्ये काम केलंय। अहो एवढे लबाड लोक कुठंच पाहिले नाही। आम्हाला सांगायचे जो विरोधक तगडा आहे त्याच्या घरी जा, चहा प्या, त्याला पाठवा, त्याला बाटवा आणि लोकांना सांगा आपल्या बरोबर येणार आहे त्याला काहीच द्यायचं नाही। अरे आम्हालाच काय दिलं नाही तर त्याला काय देणार आहे तुम्ही। गुढीपाडवा मेळाव्याचे दृश्य अमित ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा तिथे दाखल होतील। ही सगळी मनसैनिकांची गर्दी आपण पाहू शकतो सभास्थळी। आता राज ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि याच मेळाव्यानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं। विविध मनसैनिकांची भाषणं होतात आपण ऐकतोय। कायदा सुव्यवस्थेवर आज राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल। नुकतंच आपण या ताजी दृश्यही पाहतोय, अमित ठाकरे यांचं आगमन झालंय आणि मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षी परंपरेनुसार यावर्षी सुद्धा मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा आपण पाहतो आणि याच मेळाव्याची हे दृश्य अगदी काही क्षणापूर्वी शिवतीर्थावरून अमित ठाकरे जे निघाले ते सभास्थळी दाखल झालेले आहेत आणि तीच ही दृश्य। म्हणजे किती डुप्लिकेट पण आहे। अहो कुठंतरी एकच बाजू धरा। आमचे राज साहेब बघा कसे एकदम ठाकूर ठोकून राहतात। आज ऐकाल तुम्ही राज साहेबांनी भाषण केलं का लगेच घाबरत्या भेटायला येत्या, मुद्दामच येतात। काय राज साहेब का तुम्हाला पटणार आहे का? आज राज साहेब त्यांना चांगले ठोकणारे, काळजी करू नका। पण तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, बंधू भगिनींनो, इथून गेल्यावर आजपासून तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आहे की फुल कामाला लागा। जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा, महापालिका, काहीच घाबरायचं नाही। आमच्याकडे एक संकट मोचक आहे, त्याला अख्खा लोक घाबरत्या। म्हणे आता तो काय करणार आहे, तो आता मनसेची सत्ता नाशिकमध्ये येणार आहे।
आम्ही काय घाबरतो का त्यांना? म्हणून आजपासून कामाला लागा. आणि मुख्यमंत्री महोदय, अजित दादा, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शेतकऱ्यांना फसवू नका. त्यांचं कर्ज माफ करा. अजून प्रधानमंत्री पीक विमा योजना आहेत 1 रुपयामध्ये, ती तुम्ही 20 मार्चच्या 2025च्या मीटिंगमध्ये रद्द केली. तुम्हाला शेतकरी फिरू देणार नाही. शेतकरी बंधूंना तुम्ही ऐकत असाल, यांच्या गाड्या आल्यावर अडवा. कर्ज माफ करत नसला तर यांना धरून घ्या. पीक विमा चालू करत असेल त्यांना धरून घ्या. जनतेपेक्षा कोणीच मोठा नसतो, कायदा सगळ्यात मोठा असतो. यांना धरल्यावर कोणीच काही करणार नाही, कारण त्यांना विचारायचं तुम्ही आम्हाला कर्जमाफीचा शब्द दिला होता. आणि मी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांबद्दल बोललोय. मी ओरिजिनल शेतकरी आहे म्हणून बोललो. मला पण कर्जमाफी झाली पाहिजे. मी गरीब माणूस आहे. एक गरीब माणसाला साहेबांनी बोलायला संधी दिली. धन्यवाद साहेब. अशीच संधी पुढच्या वर्षी द्या. पुढे आणखी जोडील आणला मी. धन्यवाद सर्वांना. जय शिवराय, जय महाराष्ट्र. अण्णा, व्यासपीठच नाही, अख्खं शिवतीर्थ हलवून टाकलं तुम्ही. आणि खरंच आहे, सत्ता नसतानाही आपला पक्ष कुणावर अवलंबून नाही. जनतेचे प्रेम आपल्यावर, पक्षावर आणि आपल्या नेत्यावर अपार आहे.